भारताच्या राजकारणाचा इतिहास सांगतो की जेव्हा जेव्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत तेव्हा तेव्हा देशाच्या राजकारणाची दिशा बदलली आहे. मग त्या आणीबाणीच्या काळातील नवनिर्माण आंदोलन असो किंवा मंडल कमिशन वेळेचे आंदोलन. सरकार आज जरी डिलिमिटेशनच्या गणितामध्ये व्यग्र असले तरी हे विद्यार्थीच उद्याचे मतदार आहेत हे विसरून चालणार नाही. त्यामुळे नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सुरू झालेले हे विद्यार्थी आंदोलन सरकारला दुर्लक्षित करून चालणार नाहीये. परंतु या पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न प्रत्येक सामान्य माणसाला पडलाय, तो म्हणजे हे सरकार या विद्यार्थ्यांचं ऐकत का नाहीये. आजच्या या विशेष राजकीय विश्लेषणामध्ये आपण या आंदोलनाची सुरुवात सरकारची डोकेदुखी, राजकीय खेळ्या आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा न देण्यामागील गुपित सविस्तरपणे समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलम मध्ये आपले स्वागत आहे. या संपूर्ण प्रकरणाची मुळे रोवली गेली ती नीट परीक्षेच्या गोंधळात. देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक समजल्या जाणाऱ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत जेव्हा पेपर फुटी आणि ग्रेस मार्क्सचा घोटाळा उघडकीस आला तेव्हा देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टांगती तलवार आली. राजकीय जाणकारांच्या मते ज्या तत्परतेने सरकारने यावर कारवाई करणे अपेक्षित होते ती गती सरकारला दाखवता आली नाही. विद्यार्थ्यांना जेव्हा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरणं शक्य नव्हतं तेव्हा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आंदोलन सुरू केलं. करोडोच्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि सामान्य नागरिक सोशल मीडियावर व्यक्त झाले. पण दुर्दैवाने या डिजिटल आक्रोशाकडेही व्यवस्थेने सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. येथूनच विद्यार्थ्यांच्या मनात सरकारबद्दल अविश्वासाची पहिली ठिणगी पडल्याचे मानले जाते. आता हे आंदोलन सरकारसाठी डोकेदुखी कसे ठरले याचे राजकीय गणित समजून घेऊया. सुरुवातीला सरकारला वाटले की हे आंदोलन फार मोठे होणार नाही, काही दिवसात विद्यार्थी थकून घरी जातील. पण म्हणून या आंदोलनाबाबतीत एक सावध पवित्र सरकारने घेतला, तो म्हणजे हे आंदोलन प्रस्थापित आणि मोठ्या राजकीय पक्षांच्या, उदाहरणार्थ काँग्रेस किंवा इतर प्रमुख विरोधी पक्ष यांच्या हातात जाऊ नये यासाठी सरकारने पडद्यामागून काही पावले उचलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. म्हणूनच अभिजित दिपके आणि त्याच्या कॉक्रोच जनता पार्टी या सरकारच्या मते फारसे राजकीय सामर्थ्य नसलेल्या गटाला एक प्रकारे सूट दिली गेली. त्यांना पोलिसांची परवानगीही सहज मिळाली. यामागे सरकारचा हेतू काय होता, तर हे आंदोलन एका मर्यादित आणि कमकुवत नेतृत्वाखाली राहिले तर ते सहज हाताळता येईल किंवा ते आपोआप विरून जाईल, असा सरकारचा कयास होता. पण पुढे विद्यार्थ्यांचा रोष इतका तीव्र झाला की त्यांना कोणत्याही प्रस्थापित राजकीय झेंड्याची गरज भासली नाही आणि सरकारचा हा अंदाज पूर्णपणे चुकला. सरकारला वाटले होते आंदोलन आटोक्यात राहील, पण या आंदोलनात एंट्री झाली ती पर्यावरणवादी आणि शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक यांची. सोनम वांगचुक यांच्या एंट्री नंतर सुद्धा सुरुवातीला सरकारने याकडे डोळेझाक करण्याचे धोरण स्वीकारले. पण आंदोलनात खरा स्फोट तेव्हा झाला जेव्हा दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने हाताळले, त्यांना ताब्यात घेणे, त्यांची ढासळती प्रकृती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागणे, या सर्व घटनांचे पडसाद फक्त दिल्लीतच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यात उमटले. आज परिस्थिती अशी आहे की हे केवळ नीट विद्यार्थ्यांचे आंदोलन राहिलेले नाही, तर शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरुद्धच एक राष्ट्रीय लढा बनले आहे, ज्याला परदेशातील भारतीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संघटनांकडूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. मग आता सर्वात महत्वाचा प्रश्न, एवढे मोठे आंदोलन होऊनही सरकार लक्ष का देत नाहीये? याची काही प्रमुख राजकीय कारणे आहेत. पहिलं म्हणजे डिलिमिटेशन विधेयक, म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक. राजकीय विश्लेषकांच्या मते सध्या सरकारचा प्राधान्यक्रम विद्यार्थ्यांचे प्रश्न नसून आगामी डिलिमिटेशन आहे. लोकसभेच्या जागा वाढवण्यासाठी आणि त्यात आवश्यक ती राजकीय गणिते जुळवण्यासाठी सरकारला संसदेत मोठे संख्याबळ लागण्याची शक्यता आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणा आणि चाणक्य या राजकीय बेरजांमध्ये व्यस्त असल्याने जंतर मंतरवरील आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. दुसरे कारण म्हणजे बॅकफुटवर जाण्याची भीती. सध्याची सरकारची एक राजकीय कार्यपद्धती राहिलेली आहे, कधीही न झुकण्याची. जर सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य केल्या किंवा कोणाचा राजीनामा घेतला तर संपूर्ण देशात असा मेसेज जाईल की सरकार दबावाखाली झुकले आणि बॅकफुटर गेले. तिसरे कारण हे इतिहासात दडलेले आहे. जर आपण मागील 10 वर्षांचा इतिहास पाहिला तर शेतकरी आंदोलन वगळता या सरकारने कोणत्याही मोठ्या आंदोलनाला फारसा प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे इग्नोर करणे किंवा वेट अँड वॉच धोरण हे सरकारचे सध्याचे सर्वात मोठे हत्यार बनले आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीत मोठी आंदोलने होतात तेव्हा अण्णा हजारेंच्या इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलनाची आठवण काढली जाते. तुम्हाला आठवत असेल, तत्कालीन युपीए सरकारनेही अण्णांच्या आंदोलनाकडे सुरुवातीला असेच दुर्लक्ष केले होते. पण जेव्हा आंदोलनाने उग्र आणि देशव्यापी रूप धारण केले
तेव्हा सरकारला शिष्टमंडळ पाठवावे लागले आणि मागण्या मान्य कराव्या लागल्या. त्यावेळी ते आंदोलन खूप यशस्वी झाले असे सर्वांना वाटले. पण आज सत्य काय आहे? ज्या लोकपालसाठी ते आंदोलन झाले तसे अधिकार असलेले लोकपाल कधी अस्तित्वातच आले नाही. लोकपाल संस्थेची आजची अवस्था काय आहे? ती संस्था किती प्रभावीपणे काम करते आहे हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे आजचे हे विद्यार्थी आंदोलन जरी यशस्वी झाले आणि सरकारने एखादी समिती नेमली तरी विद्यार्थ्यांच्या हाती ठोस काही लागणार का, की अण्णांच्या आंदोलनाप्रमाणे केवळ एक तात्पुरता फील गुड फॅक्टर दिला जाईल याबद्दल जाणकारांच्या मनात मोठी शंका आहे. या संपूर्ण प्रकरणात सर्वात जास्त मागणी होत आहे ती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची. भारतीय राजकारणाचा एक काळ असा होता की कित्येक नेत्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपले राजीनामे दिले होते. पण नीट एवढा मोठा घोटाळा होऊनही धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा का दिला नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. सध्याच्या सरकारच्या काळात कोणत्याही मंत्र्याने असा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचे दिसून आलेले नाही. यामागे सुद्धा एक मोठे राजकीय गणित आहे, ते पाहूया. सर्वात पहिलं म्हणजे ओरिसामधील ऐतिहासिक यश. धर्मेंद्र प्रधान हे भाजपच्या कोर टीमचे अत्यंत महत्वाचे सदस्य आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये ओरिसामध्ये भाजपला जे उत्तुंग आणि ऐतिहासिक यश मिळाले त्याचे प्रमुख शिल्पकार धर्मेंद्र प्रधान यांना मानले जाते. अशा विजयी नेत्याचा राजीनामा घेणे सरकारसाठी खूप अवघड जागेचे दुखणे बनले आहे. दुसरे कारण म्हणजे एबीव्हीपी कनेक्शन. प्रधान हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुशीतून तयार झालेले नेते आहेत. संघ परिवारात आणि पक्षात त्यांची पाळेमुळे खूप घट्ट आहेत. तिसरे कारण म्हणजे चेहरा वाचवण्याची धडपड. जर प्रधान यांचा राजीनामा घेतला तर सरकारने आपली चूक अधिकृतपणे मान्य केली असा संदेश जाईल, जो भाजपच्या सध्याच्या अजिंक्य प्रतिमेला धक्का पोहोचवणारा ठरू शकतो. आता या सर्व मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन विश्लेषण करूया. पहिली गोष्ट म्हणजे संस्थात्मक अविश्वास. आजचा तरुण रस्त्यावर का आहे? कारण एनटीए सारख्या परीक्षा घेणाऱ्या संस्थांवरचा त्याचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे. जेव्हा देशातील तरुणांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडतो तेव्हा तो केवळ एक सरकारचा प्रश्न राहत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माध्यमांचे ध्रुवीकरण. मुख्य प्रवाहातील अनेक वृत्तवाहिन्यांनी या आंदोलनाला सुरुवातीला ज्या प्रकारे ब्लॅकआउट केले, कव्हरेज दिले नाही, त्यामुळे तरुणांनी डिजिटल मीडियाचा प्रभावी वापर केला. आज सरकार हे आंदोलन चिरडू शकत नाही, कारण प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि प्रत्येक विद्यार्थी हा स्वतः एक पत्रकार बनला आहे. तर मित्रांनो, जंतर मंतरवर या आंदोलनाची धार आता अधिक तीव्र होत आहे. सरकार मौन बाळगून हे वादळ शमण्याची वाट पाहत आहे, तर विद्यार्थी न्यायासाठी आरपारच्या लढाईच्या तयारीत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल की नाही? सरकार डिलिमिटेशनच्या राजकारणातून वेळ काढून या विद्यार्थ्यांकडे लक्ष देईल की हे आंदोलन ही कालांतराने विस्मृतीत जाईल, हे पाहणं अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. तुम्हाला काय वाटते? या प्रकरणात सरकारने कोणती पावले उचलायला हवीत? विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाबद्दल तुमचे मत काय आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.